हिंदवी स्वराज्य फाउंडेशन सांगलीवाडी यांच्या वतीने झेंडावंदन व वीर स्कॉलरशिप योजनेचा शुभारंभ. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हिंदवी स्वराज्य फाउंडेशन सांगलीवाडी यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी शाळकरी मुलांसाठी शालेय वस्तूंचे वाटप व झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमात युवा नेते व प्रसिद्ध उद्योजक श्री अभिजितदादा कोळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मोरे सर, दळवी सर, हरिदास पाटील तसेच परिसरातील मान्यवर नागरिक व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालेय साहित्य वाटपामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. संध्याकाळी दर्शन मंगल कार्यालयात सैनिक व माजी सैनिकांच्या कुटुंबासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी वीर स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश सांगलीवाडीतील कार्यरत व सेवानिवृत्त सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक मदत पुरवणे हा आहे. या योजनेचा शुभारंभ कमांडर श्री प्रकाश नवले यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात सांगली शहर पोलीस निरीक्षक सौ रेश्मा खोत आणि जिल्हा परिषद लेखाधिकारी सौ दीपाली यादव प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले की महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारची स्कॉलरशिप योजना राबवण्यात येत आहे, ज्यामध्ये सैनिक व माजी सैनिकांच्या मुलांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले, तर संपूर्ण आयोजन हिंदवी स्वराज्य फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले. सैनिक व माजी सैनिक कुटुंबियांसाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कारण प्रत्येकाला वाटायचं की बाबा हा काय आता काय पायलट आहे, कधी ना कधी तो गचकणार आहे. त्यामुळं तरी पण माझा एक मित्र होता, साताऱ्याचा मित्र होता, तो मेडिकल कॉलेजमध्ये होता मिरजच्या, आणि आम्ही दोघे यायचो भेटायचो वगैरे. तर तो म्हणलं चल तुला एक मुलगी दाखवतो. तर मेडिकल कॉलेजच्याच बाजूला माझ्या मिसेसचं घर होतं, तेही पोलीसमध्ये होते. ती एक पेपर वाचत होती. तिला म्हणजे जास्त काय विशेष बघता आलं नाही, पण तिचे मी केस बघितले. ते केस तिचे ग्राउंडपर्यंत जात होते, म्हणजे एवढे लांब केस होते. त्यामुळे मी म्हटलं की बाबा लेट्स गो अहेड. पण मला एवढी शाश्वती नव्हती की ती माझ्याबरोबर लग्न करेल. गेलो, सगळं वसंतदादा वगैरे सगळे होते, आमचे वडील आमदार होते, त्यामुळं सगळी टीम तिथं गेली. आणि त्यामुळे बहुतेक त्यांच्या वडिलांना जरा प्रेशर आलं असेल, लग्न केलेलंच बरं, त्याच्यापेक्षा नाही म्हणण्यापेक्षा केलेलं बरं, म्हणून माझं लग्न झालं. नाहीतर इतर मुली माझ्याशी लग्न करायला तयार, त्याचे पेरेंट्स करायला तयार नव्हते. हा एक म्हणजे जाता जाता तुम्हाला प्रसंग सांगावं म्हणतो, तसं काही नाही आहे. प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये प्रवासामध्ये मी पहिल्यापासून म्हणतोय, जर तुमच्या डोक्यावर देवाची छत्री स्ट्रॉंग असेल, जवळजवळ 10,000 तास फ्लाईंग केले, तुम्हाला माहिती नाही की मला किती अडचणी आल्या, कुठं कुठं काय झालं. किती जर मी सांगितलं तर तुम्ही तुमच्या मुलांना एअरफोर्समध्ये घालणार नाही. त्यामुळे मी त्या गोष्टीकडं जास्त तुम्हाला काही सांगत नाही आहे. इतक्या म्हणजे गोष्टी होतात. आज आम्ही ज्यावेळेला माझ्या घरातून इकडे येत होतो आणि ज्यावेळेला तो आमचा ड्राईव्ह करत होतो, या सगळ्या कार्यक्रमाचे सूत्रधार ज्यांच्यामुळे आपण इथे एकत्र आलो ते आपले कोळीदादा श्री पाटील सर असतील, आपल्या आरोग्यामध्ये आहेत, PSI मॅडम आहेत, आणि आपण सगळे आपले कुटुंबीय. कार्यक्रमाचं औचित्य तितकं उदात्त आहे. जो आपला सैनिक सीमेवर लढतो, पावसा पाण्यात राहतो, उन्हा तान्हात राहतो, चटके सहन करतो, आणि म्हणून आपण आपल्या घरात निश्चिंतपणानं स्वप्न पाहत झोपू शकतो. इतकं मोठं योगदान देशाच्या विकासामध्ये आणि देशाच्या उभारणीमध्ये ज्यांचं आहे, त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान. मी आल्यानंतर पाहिलं की हॉल तुडूंब भरलाय, पण त्यात खास आकर्षण मला जे वाटलं याच्यामध्ये ते या सुरकुतलेल्या हातांचं. ज्या हातांनी त्या सैनिकाला लहानपणापासून घडवलं, संस्कार दिले, आणि एका मातेचा पुत्र हा आपल्या देशमातेच्या सेवेसाठी रुजू झाला. सैनिक म्हणजे फक्त वर्दी नाहीये, सैनिक म्हणजे फक्त सीमेवर उभं राहणं नाहीये, तर आपल्या देशातल्या प्रत्येक बांधवाच्या प्रती त्या सैनिकाने दाखवलेली आत्मीयता, आपल्या कुटुंबाचा केलेला त्याग, आपल्या कुटुंबाला पूर्ण देशाच्या स्वाधीन करून त्या विश्वासानं तिचं बजावलेली भूमिका आहे. ही नवले सर एक प्रशासकीय अधिकारी सोबतच एक आई सुद्धा आहे. आपलं मूल तासभर आपल्या डोळ्याआड गेलं तर जीव खालीवर होतो, कासावीस होतो.
शुद्धता येत नाही. आणि म्हणूनच स्वातंत्र्य सैनिक, आता सेवेमध्ये रुजू असणारे सैनिक यांच्याबरोबरच पहिलं वंदन माझं या मातांना आहे. जी आपली स्कॉलरशिपची योजना आहे ती खरोखरच चांगली आहे. म्हणजे फक्त असं काही स्क्रिप्ट वगैरे असं काही तयार केलेलं नाही. मला बऱ्यापैकी जनरल माहिती घेतली होती. मी गेले आता 7-8 महिने झाले सांगली शहर पोलीस स्टेशनला कार्यरत आहे. माझं नाव रेश्मा खोत. सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषतः सांगलीमध्ये छेडछाड पथक म्हणून एक नवीन पथक चालू केले SP साहेबांनी मागच्या महिन्यापासून. त्याचे जे प्रभारी अधिकारी आहेत ते सगळं काम बघत असतील. त्यानिमित्तानं जी आमची पोलीस स्टेशनची हद्द आहे सगळीकडे फिरणं पण होतं. बऱ्याच शाळांच्या मध्ये आम्ही गेलेलो आहे. असा हा उपक्रम चालू आहे. मला ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याची पण माहिती द्यायची आहे. आणि पहिल्यांदा हा जो कार्यक्रम आहे ह्याची जी थीम आहे ती मला खूप आवडली. कारण सैनिक, रिटायर्ड सैनिक आणि जे सध्या सैनिकामध्ये कार्यरत आहेत त्यांच्या मुलांसाठी वीर स्कॉलरशिप योजना कोळीदादाने चालू केलेली आहे. हा खूप चांगला उपक्रम आहे. त्यांच्यासारख्या तरुण रक्ताने पुढे येऊन असं जर काम केलं आणि त्याच्यावर अजून माणसं जोडली गेली तर सांगली अजून चांगली होईल. त्याच्यासाठी काम करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं त्या कुटुंबियांना बोलवलंय याचं मला जास्त कौतुक वाटलं. कारण ज्यावेळेला एखादा फौजी फील्डवर असतो त्यावेळेला त्याचं कुटुंब, त्याची पत्नी असेल, त्याची मुलं असेल, हे सगळे बाकीचा जो डोलार आहे संसाराचा, बाकी गोष्टीचा, सैनिकाला त्याला न्याय देता येत नाही. बराच टाइम त्यांना बॉर्डरवर इकडे तिकडे काम करावं लागतं. त्याच्यामुळे जो कुटुंबाचा भार आहे त्याचे जे सैनिक आहेत, सैनिकांच्या पत्नी आणि त्यांची मुलं यांचं पण कौतुक आहे. सैनिकांचं तर आहेच आहे. ते आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे ते बॉर्डरवर लढत असतात, सगळ्या गोष्टी करत असतात म्हणून आपण निवांत आयुष्य जगतोय. आपल्याला बॉर्डरवरचं हे दहशत माहीत नसते. त्यांनी जे त्याग केलेला आहे त्या त्यागाला माझा सलाम आहे. आणि ही योजना खूपच सुंदर आहे. आणि या योजनेच्या निमित्तानं जी स्कॉलरशिप त्यांनी देत आहेत, जरी ते तुम्हाला कमी प्रमाणात जरी वाटत असलं तरी आता सध्या गरज आहे. इतकी महागाई वाढलेली आहे, इतकाही आहे, शिक्षणाचा खर्च प्रचंड वाढलेला आहे. त्या स्कॉलरशिपमधून थोडी जरी एखाद्या परीक्षेची किंवा एखाद्या गोष्टीची जरी हे झाली, नाही खूप मोठी रक्कम आहे. 1,40,000 असं म्हणता येते पहिली ते 10वी ग्रॅज्युएशनपर्यंत. ओके, खूप मोठी रक्कम आहे. त्याच्यामध्ये तुमचं घर पूर्ण तयार होऊ शकतं. एका मुलाचं आयुष्य, एक मूल घडलं की पूर्ण घर घडतं. तर ही खूप छान योजना आहे. आणि याच्यामध्ये आत्ता जे 10वी-12वी नंतर पण आपण स्पर्धा परीक्षा देऊ शकतो. स्पर्धा परीक्षा म्हणजे जे रेल्वेच्या असतात किंवा कॉन्स्टेबलच्या परीक्षा आपण 12वी नंतर पण देऊ शकतो. या निमित्ताने या कार्यक्रमाशी मी जोडले गेलेले आहे. याला या बाबतीत काय मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही सांगली शहर पोलीस स्टेशनला येऊन माझ्याशी बोलू शकता या बाबतीत. कारण बऱ्याच अशा नोकऱ्या आहेत ज्या 10वी-12वी नंतर पण आपण त्याच्यावर काम करू शकतो. प्रत्येकाचीच परिस्थिती अशी नसते की त्याला ग्रॅज्युएटपर्यंत शिकता येईल. असं असेल की एखाद्याला 10वी नंतर 12वी नंतर पण काहीतरी काम करावं लागत असेल, मग तो ग्रॅज्युएशन करणार. आता सरांनी एवढी कोळीदादांनी स्कीम दिल्या म्हटलं ते अभ्यासावर फोकस करतील. तरी पण या स्पर्धा क्षेत्रातील काही गोष्ट असेल किंवा मार्गदर्शन असेल तर त्यासाठी मी सदैव तयार आहे. माझा नंबर कोळीदादांच्याकडे आहे.